योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पीक विमा असेल किंवा पीक कर्ज असेल किंवा या शासनाच्या इतर विविध योजना देखील असतील, या सर्वांचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणे हे अतिशय गरजेचं आहे. आता रब्बी हंगामाच्या 2025-26ची ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना 24 जानेवारी 2026 ही शेवटची तारीख देण्यात आली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण केली. मात्र जे शेतकरी काही कारणास्तव यापासून वंचित राहिले आहेत, त्यांना आता प्रश्न पडला आहे की तारीख संपल्यानंतर काय करायचं आहे. आता याच बाबतीत एक नवीन अपडेट समोर आलेले आहे. ते अपडेट म्हणजे काय, तर मित्रांनो, जर तुमची ई पीक पाहणी राहिली असेल तर आता 25 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तुम्ही ती पूर्ण करू शकता. मात्र आता ही पाहणी तुम्हाला स्वतः न करता सहाय्यक म्हणजे असिस्टंटच्या माध्यमातून तुम्हाला ही करून घ्यावी लागेल. गावातील जवळच्या सहाय्यकाकडे जाऊन तुम्ही ती रब्बी हंगामातील फळबाग किंवा विहिरी, बोरवेल्सच्या नोंदी करू शकतात. पडताळणी ही कशी करायची त्याच बाबतीत तुम्हाला एक अपडेट सांगतो. आता तुमची ई पीक पाहणी नक्की झाली आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही ई पीक पाहणी ॲप लॉग इन करून तेथे तुमचा गट नंबर किंवा नाव टाकून किंवा हंगामाची नोंद लागली का आहे का ते नक्की तपासा. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यावर 7/12ला तुमची पिकाची नोंद असणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे पाहणी राहिली असेल तर आता घाबरून न जाता सहाय्यका स्तरावर जाऊन ती तुम्ही पीक नोंदणी करून घ्यावी.